हाय यूट्यूब. आज मी तुम्हाला ना मटण आणलं आहे आणि मी त्या मटणला काय मसाला म्हणजे यूज करते त्याचं मी तुम्हाला एक मेजरमेंट सांगते. 1.25 किलो मटण आणलं आहे मी. त्याच्यासाठी मी काय काय मसाला घेतला आहे. एक मोठे 2 कांदे घेतलेत उभे चिरून, खसखस घेतले 1 चमचा, हे गरम मसाले घेतलेत, हे दगडफूल आहे, एकच 2च पानं घेतलेत दगडफुलाची, हे बघा 2 पानं आहेत, एक दालचिनीचा छोटासा तुकडा आहे, 2 लवंग आहेत, 2 लवंग आहेत, काळी मिरी आहेत 4 आणि 4 हे आहेत, काळी मिरी 4 आणि 4 लवंग आहेत, हे बघा ह्या 4 लवंग आहेत आणि एक छोटासा तुकडा जायफळाचा आहे, हे बघा. आणि जिरं बघा, जिरं अर्धा चमचा आहे आणि सौंफ अर्धा चमचा आहे आणि एक मोठे 2 गड्डे जे आपण लसणाच्या म्हणजे एक 20 पाकळ्या लसूण आहे बघा, मोठे पीस असतात ना ते. आणि हे 2 वाटी सुकं खोबरं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी मी सुकं खोबरं घेतलं आहे आणि 1 वाटी मी अर्धा वाटी मी म्हणजे जे आपण नारळ फोडून फ्रीजमध्ये ठेवतो त्याच्यानंतर ते कसं वाटी सोडतं, शेल सोडतं आणि वाटी आपली सुकते आतमधली, तसं खोबरं होतं. ऑलमोस्ट ते सुकं खोबरा टाईपच होतं. मग मी ते पण वापरलं आहे. मी हा एवढा मसाला काय ह्याच्यासाठी घालणार नाही आहे. 1.25 किलोचं मटण आहे ना, त्याच्यासाठी हा मेजरमेंट आहे बघा. हे बघा, हे सुकं खोबरं आहे, खिसलेलं आहे. ते एक अर्धा वाटी आणि हे एक अर्धा वाटी म्हणजे 2 वाट्या आहेत. आणि पुदिना एक मूठभर पुदिना आहे, हे बघा. एक मूठभर पुदिना आहे, थोडा मसाल्यात वाटणार आहे आणि थोडा वरून कापून आपण जे टाकतो गार्निशिंगसाठी ती थोडीशी कोथिंबीर आहे, ती पण एक मूठभर आहे. आणि हे बघा, हे 1.25 किलो मटण आहे. ह्याला मी हळद मीठ लावलेलं आहे. थोडंसं 15-20 मिनटं ठेवणार आणि त्याच्यानंतर मी एक 5 शिट्ट्या घेणार आणि मग हा मसाला पूर्ण भाजून नंतर परत मग कांदा टमॅटोचा आपण जे करतो आणि परत तेलात आपल्या लाल मसाल्यामध्ये भाजतो तसं भाजून मग मी थोडंसं ग्रेव्ही आळणी असं करणार आहे. आणि हे बघा, आता हे माझे मसाले आहेत ना, हे थोडे कमी प्रमाणात आहेत कारण की जो माझा इनबिल्ड आपला जो घरचा मसाला असतो वर्षभराचा साठवणीचा, ह्याच्यात मी तेजपत्ता वगैरे बाकीचे सगळे मसाले वगैरे जास्त वापरत नाही कारण की तो माझा मसाला चांगला आहे. मग त्याच्यासाठी मला जास्त खड्या मसाल्यांची गरज पडत नाही. पण जर तुमचा बाहेरचा मसाला असेल तर तुम्ही थोडंसं ह्याच्यात डबल प्रमाण करा आणि त्या हिशोबाने तुमच्या मग अंदाजाने करा. पण माझा हा बेसिक मसाला आहे, ट्राय करा ह्याप्रमाणे. आणि हे दगडफूल आहे ना, तुम्ही कुठल्याही गरम मसाल्यामध्ये जर तुम्ही कालवणाचा म्हणजे ओला मसाल्याचं वाटप वगैरे करताय त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं ॲड करा आणि त्याच्यानंतर त्याची टेस्ट बघा, खूप टेस्ट इन्हॅन्स होते. हा सगळा मसाला तेल टाकून भाजणार आहे आणि त्याच्यानंतर मी बनवणार आहे. थँक्यू. माझा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक सबस्क्राईब करा.